महानगरपालिकेच्या 2025-26च्या निवडणुका ह्या निर्णायक टप्प्याला पोहोचलेल्या आहे. प्रत्येक पक्ष या निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. त्यातच अपक्ष उमेदवार देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. आज आपल्यासोबत नेरूळ प्रभाग क्रमांक 23 क चे अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट निलेश बागडे हे देखील या निवडणुकीमध्ये पेनाची नीब या चिन्हासहित उतरलेले आहेत. ते आहेत ॲडव्होकेट, पण राजकीय प्रवासात त्यांचं येण्यामागचं कारण काय आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर, काय सांगाल, सर्वात प्रथम तुमची ओळख करून द्या आमच्या चॅनलसाठी. नमस्कार, मी ॲडव्होकेट निलेश शिवाजी बागडे. माझं शिक्षण BCom LLM झालेलं आहे. माझी 10वी ही माझ्याच प्रभागातली शाळा आहे, महात्मा गांधी मिशन MGM हायस्कूल. तिथून मी माझं 10वी कंप्लीट केलं आहे. त्याच्यानंतर मी भारतीय विद्यापीठमधून माझी HSC कंप्लीट केली. त्याच्यानंतर SIS कॉलेज ऑफ कॉमर्स नेरूळमधून मी माझं BCom कंप्लीट केलं. त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला डॉक्टर DY पाटील कॉलेज ऑफ लॉमधून मी माझं LLB कंप्लीट केलं. त्याच्यानंतर मी मुंबई युनिव्हर्सिटीतून माझं LLM कंप्लीट केलं क्रिमिनल लॉमध्ये. त्याच्यानंतर काही डिप्लोमाज केले, जसे की डिप्लोमा इन सायबर लॉ, डिप्लोमा इन कॉर्पोरेट लॉ, डिप्लोमा इन लेबर लॉ, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, डिप्लोमा इन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ आणि डिप्लोमा इन अल्टरनेट डिस्प्यूट रेझोल्युशन. त्याशिवाय मी सर्टिफाईड अँड एम्पॅनल्ड आर्बिट्रेटर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्बिट्रेशन अँड मीडिएशन कोड. आणि सध्या मी PhD इन लॉ करतो आहे छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी पनवेलमधून. आणि हे सगळं माझं क्वालिफिकेशन झालं. आणि मी प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट आहे. शिवाय मी आपलं गव्हर्मेंट लॉ कॉलेज व इतर लॉ कॉलेजेसमध्ये मागील 15 वर्षापासून प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. आणि आता मी सध्या राजकारणात सक्रिय आहे. राजकारणामध्ये तुम्ही उतरलेले आहेत, नेमकी कोणतं चिन्ह घेऊन तुम्ही ह्याच्यामध्ये आहात, की कोणत्या पक्षाशी जुळलेले आहे, किंवा अपक्ष म्हणून उभे आहात का? मी अपक्ष म्हणून उभा आहे. राजकारणाचा विषय असा आहे की समाजकारण घरात होतं, राजकारण असं काही फार नव्हतं. माझे वडील नवी मुंबई गोदी कामगार रहिवासी सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ते नवी मुंबईचे. आणि त्यांची एक संस्था होती ज्याच्या अंतर्गत ते बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे जे काही नवी मुंबईचे एम्प्लॉई आहेत त्यांचं एक युनियन बनवून, त्याची एक संस्था बनवून त्याच्यामध्ये समाजकार्य करत होते. तर ते लहानपणापासून पाहत आलो होतो, म्हणून समाजकार्याची आवड होती. राजकारणाचं असं काय फारसं माझं हे नव्हतं, पण हो, प्रभागातील सगळ्याच राजकीय पक्षाचे चांगले संबंध होते. राजकारणात एंट्री झाली त्याचं मागचं कारण म्हणजे नवी मुंबईचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजाननजी काळेसाहेब, त्यांच्याशी माझा संपर्क आला. त्यांनी मला काही विजन दाखवले. त्यांनी थोडंसं प्रोत्साहन केलं की नवी मुंबईमध्ये सुशिक्षित लोकांनी आलं पाहिजे राजकारणात. आणि खूप विचार करून बऱ्याचशा गोष्टी समजून उमजून मग मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधारणतः 2020 साली राजकारणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पदार्पण केलं किंवा त्याच्यामध्ये सामील झालो. सुरुवातीला माझ्याकडे विधी विभाग होतं. विधी विभागचा मी शहराध्यक्ष होतो. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे काही पदाधिकारी असतात, जे काही आंदोलन करतात, तर ते जेव्हा आंदोलन करतात त्यांचे जे काही केसेस असतात किंवा पक्षाचे काही विषय जर असतील, लिगल पॉईंट ऑफ व्ह्यूने सॉर्ट आउट करायचं, तर ते माझं काम होतं. माझं काम बघून साहेबांनी परत मला विभागाध्यक्षपद दिलं होतं. नेरूळ पश्चिम ज्या प्रभागात मी लढतो आहे त्याच प्रभागाचा मी विभागाध्यक्ष होतो. त्याच्यानंतर मला उमेदवारी म्हणून सांगितलं होतं की तुला इलेक्शन लढायचं आहे. पण या त्या कारणाने आपल्याला माहितीच आहे 2 वेळा इलेक्शन पोस्टपोन झालं. आणि मग आता इलेक्शन लागलं आहे. पण सध्या मी अपक्ष म्हणून लढतो आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मी राजीनामा दिलेला आहे. सर, हा तुमचा प्रवास खडतर होता का, आणि काय कारण आहे अपक्ष म्हणून निवडायचं? महाराष्ट्र निर्माण सेनेकडून तुम्हाला संधी मिळाली नाही का? विषय असा आहे की सगळ्यांनाच हे माहिती आहे की नुसतं नवी मुंबई नाही, तर जिथे जिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेची युती झालेली आहे तिथे तिथे सगळीकडेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कमी सीटा मिळाल्या आहेत. युती असल्यामुळे ते स्वाभाविक आहे. थोडंफार तसंच नवी मुंबईमध्ये घडलं. माझ्या प्रभागामध्ये देखील ह्या युतीच्या गणितामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सीट सुटली नाही.
आणि त्याच्यामुळे म्हणून मग मी म्हणजे सुटत होती, पण एक फिमेलची सीट सुटत होती आणि वाईफला उभं करण्याचं मला थोडेसे सल्ला आला होता, पण मी नाही म्हणलं, कारण की वाईफला इंटरेस्ट नाही आहे आणि जर राजकारणाचा इंटरेस्ट नसेल तर फक्त माझ्या आग्रहाखातर तिने राजकारणात यावं आणि राजकारण करावं हे मला पटत नाही आहे. त्याच्यामुळे मग मी नाही बोललो आणि मग इलेक्शन तर लढवायची होती, कारण की तयारी खूप होती, अभ्यास होता आणि समाजकार्य करायचं होतं. सो त्याच्यामुळे इलेक्शन लढायचंच होतं. मग पदावर राहून मी अपक्ष लढू शकत नव्हतो. त्याच्यामुळे मग रिसर थोडासा पदाचा राजीनामा मी दिला आणि मी अपक्ष म्हणून फॉर्म भरला आणि माझं चिन्ह जे आहे ते पेनाची नीब आहे. ओके. आणि अपक्ष म्हणून मी 23 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. सर, तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहात, तर तुमचं या प्रभागासाठी 23 साठी काय विजन आहे नागरिकांसमोर? कोणत्या मूलभूत समस्या तुम्हाला वाटत आहेत? मुळात हाच एक विषय ना मला समजत नाही की जे काही नगरसेवक आहेत, ठीक आहे, ते एका प्रभागापुरतंच का विचार करतात. ठीक आहे, माझा आक्षेपच मुळात या गोष्टीसाठी आहे. ठीक आहे, तुम्ही एका प्रभागामधून निवडून येत आहे, ठीक आहे, पण तुम्ही नवी मुंबईचे एक नगरसेवक आहात, बरोबर आहे. तर प्रत्येक वेळेला फक्त प्रभागापुरतंच मर्यादित राहायचं, तिकडचंच वॉटर मीटर गटर एवढंच, फक्त गार्डन वगैरे आणि एवढंच फक्त बघायचं, हे थोडंसं मला असं वाटतं की खूप संकुचित विचार आहे. ओव्हरऑल नवी मुंबईच्या प्रगतीसाठी आपला वाटा किंवा हातभार असायला हवा असं मला प्रामाणिकपणे वाटतं. सो जर मी कॉर्पोरेटर म्हणून निवडून आलो, ठीक आहे, तर डेफिनेटली प्रभागातले प्रश्न तर सोडवायचेच आहेत, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. परंतु त्याचबरोबर नवी मुंबईच्या हितासाठी काय प्रोजेक्ट असू शकतात, ठीक आहे, की नवी मुंबईला एक जागतिक स्तरावर, देश स्तरावरती मान्यता मिळेल, त्यांचं नाव चांगल्या पद्धतीने लोकांसमोर जाईल, ह्यासाठी देखील काही गोष्टी झाल्या पाहिजेत. हा माझा मेन अजेंडा असणार आहे. जे काही रूटीन विषय आहे ते तर रूटीन विषय आहेतच, पण ओव्हरऑल नवी मुंबईमध्ये आता एक उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर आपण पाहिलं असेल, ठीक आहे, 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो, 31 असो, तुम्हाला नवी मुंबईची सगळी पब्लिक कुठं भेटणार? तर नवी मुंबईच्या हेड ऑफिसच्या बाहेर. तिथं लाईटिंग लावलेली असते, तिथं सेल्फी काढायचे, ठीक आहे, तो एक टुरिस्ट पॉईंट झालेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त एखादा ज्वेल्स ऑफ नवी मुंबई आहे. असे 1-2 विषय सोडले की हे काय, आता मुद्दा असा आहे की ते नवी मुंबई महानगरपालिकेचं हेड ऑफिस जे काय आहे ते काय पर्यटनाचं स्थळ नाही आहे की जिथे जाऊन तुम्ही फोटो सेशन करणार वगैरे अँड ऑल. सो असे काही पर्यटनाचे उपाययोजना केल्या पाहिजेत. त्याच्याशिवाय काहीतरी मी ॲकॅडमिक्समध्ये असल्यामुळं माझा एज्युकेशनवरती जास्त भर असणार आणि एज्युकेशन रिलेटेड, ठीक आहे, महानगरपालिकेमध्ये काही गोष्टी घडल्या पाहिजेत. ॲकॅडमिक स्टार्ट झाले पाहिजेत. स्पोर्ट्समध्ये नवी मुंबई खूप मागे आहे, कारण की बरेचसे मी असं ऑब्झर्व केलेलं आहे की बऱ्याचशा मुलांकडे कॅलिबर आहे पण त्यांना प्लॅटफॉर्म नाही भेटत. आणि जे आता काही स्पोर्ट्स अकॅडमी आहेत, तुम्हाला कल्पना असेलच, ते आवाक्याच्या बाहेर आहे. प्रत्येकाला त्याची फीज, त्याचा तो खर्च परवडण्यासारखं नाही आहे. सो असे सगळे विषय सर्वसमावेशक थोडंसं विचार प्रत्येक नगरसेवकांनी करायला हवा, कळलं, हा माझा मेन मुद्दा असणार आहे. फक्त आपला प्रभाग बघायचा, त्याच्यात थोडीशी कामं करायची, त्याच्यात टक्केवारी घ्यायची आणि आपले खिसे भरायचे, हे मला न पटण्यासारखं आहे. आणि म्हणून मला ह्याच्यामध्ये असं फक्त त्या दृष्टीने मी ह्याच्यावर राजकारणात येत नाही. प्रभाग क्रमांक 23 मध्ये तुम्हाला कोणत्या मूलभूत समस्या जाणवत आहेत? मुळात मी जसं आत्ता उत्तर दिलं, ठीक आहे, की फक्त प्रभागापुरतं सीमित माझे विचार नाही आहेत, ठीक आहे. मुळात संपूर्ण नवी मुंबईमध्ये सगळ्यात मोठा जो विषय आहे तो भ्रष्टाचारच आहे. साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे 5-5.5 हजार कोटीच्या वरती हा बजेट आहे, ठीक आहे. आणि त्याच्यातले जर आपण प्रॉपर अभ्यास केला तर आपल्याला कळेल की हार्डली 10 ते 20% निधी हा कामावर वापरला जातो, बाकी सगळ्या टक्केवारीमध्ये जातो. सो भ्रष्टाचार नवी मुंबईमध्ये इतका जास्त फोफावत गेलेला आहे की त्याच्यामुळे जी कामं ज्या स्तराची व्हायला पाहिजे त्या लेवलची, त्या स्तराची ती कामं होणार नाहीत. सो माझा मेन टार्गेट हा असणार आहे की भ्रष्टाचार नवी मुंबईमध्ये होऊ नये, ह्यासाठी काय उपाययोजना करता येईल
किंबहुना त्याच्यावरील काय आपण कशा पद्धतीने वचक ठेवू शकतो, ह्या दृष्टिकोनाने तो एक माझा अभ्यास असणार आहे. दुसरा, काही महानगरपालिकेच्या शाळा आहेत, ठीक आहे, त्यांची खूप दुरावस्था आहे. प्रायव्हेट शाळांची फी तुम्हाला माहितीच आहे, ठीक आहे, ती काही सगळ्यांच्या आवाक्यामध्ये नाही आहे. पण महानगरपालिकेच्या शाळांची गुणवत्ता, दर्जा जर वाढवला, ठीक आहे, तर तिथे देखील चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं, ह्या दृष्टिकोनाने मी विचार करतो आहे. तिसरी गोष्ट, जे काही जसं मी सांगितलं की स्पोर्ट्सला प्राधान्य देऊन काही गेम्स किंवा अशा पद्धतीने काही उपाययोजना करणं गरजेचं आहे की जेणेकरून यंग टॅलेंट बाहेर येईल आणि त्याच्यातून एक चांगल्या लेवलचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तराचे खेळाडू बाहेर पडतील. तर त्या गोष्टीवर एक थोडा विषय फोकस राहील. बाकी मॅडम ते गटर वॉटर मीटर तर ते चालूच आहे, बऱ्याच वर्षापासून चालू आहे आणि ते पुढेही चालू राहणार आहे. आणि हे कधी विषय संपत नसतात, कारण हे विषय राजकारण्यांना संपवायचे नाहीत, कारण हे विषयावरतीच राजकारण चालणार. पण मला जसं मी मगाशी पण सांगितलं की थोडंसं ब्रॉड विचार करायचा आहे, ओव्हरऑल नवी मुंबईच्या दृष्टिकोनाने विचार करायचा आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो, जे काही नगरसेवक आहेत, ठीक आहे, मला कोणावरती वैयक्तिक टिप्पणी नाही करायची आहे, पण जे काही नगरसेवक आहेत त्यातले किती नगरसेवक तुम्हाला सभागृहामध्ये बोलताना दिसतो, तो प्रश्न मांडताना दिसतात? अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच. बाकी बरेचसे, मला शिक्षणावरती त्यांच्या जास्त बोलायचं नाही आहे, पण खूप हा विषय गांभीर्याचा आहे की नवी मुंबईसारख्या शहरामध्ये, ज्याच्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण इतकं जास्त आहे आणि त्याचं प्रतिनिधित्व करणारे बरेचसे नगरसेवक हे त्या पद्धतीने किंवा त्या दृष्टिकोनात तेवढे शिक्षित नाही आहेत. तर ते शिक्षित उमेदवाराने समोर आलं पाहिजे. सुदैवाने मी आता बघत होतो तेव्हा मला कळालं बातम्यांमधून की ह्या वर्षी ह्या इलेक्शनला बरेच सुशिक्षित उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे. मला वाटतं काहीतरी टोटल 36 वकिलांनी, जर माझी फिगर थोडीशी चुकत असेल तर मी करेक्ट करतो, साधारणतः 36 वकिलांनी, 8-9 डॉक्टर्सनी आणि बरेच पदवीधर लोकांनी अर्ज भरलेले आहेत उमेदवारी, आणि त्यापैकी मी एक आहे. आणि माझं सर्व तमाम नवी मुंबईच्या जनतेला आव्हान आहे की आपापल्या प्रभागामध्ये जे कोणी सुशिक्षित उमेदवार आहेत त्यांना प्लीज ट्राय करा, ठीक आहे, कारण त्यांचं विजन मोठं असतं, ठीक आहे, आणि ते बऱ्याच पद्धतीने एक वेगळ्या अँगलने यंग आहेत, ठीक आहे, सो एक काम करायची त्यांच्यामध्ये इच्छा आहे, ठीक आहे. तर असं एक शिक्षण बघून, थोडीशी पार्श्वभूमी बघून, त्यांचं विजन बघून जर तुम्ही वोट केलं तर नवी मुंबईचा चेहरा मोहरा नक्की बदलू शकतो. सर, तुमचा व्यवसाय हा वकिली व्यवसाय आहे, तर ह्या व्यवसायाचा तुम्हाला पुढे नागरी समस्या सोडवण्यासाठी उपयोग होईल का? काय वाटतंय तुम्हाला? खूप होईल. मुळात मला तोच विषय एकाने बोलला की तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढताय आणि तुम्ही अपक्ष म्हणून जर निवडणूक लढताय आणि जर निवडून आलात तर तुम्हाला काय वाटतं, हे पक्षातले जे काही नगरसेवक आहेत हे तुम्हाला काम करून देतील किंवा तुमची कामं होतील का? तर माझं सिंपल उत्तर आहे त्याच्यावरती, काय मॅडम, की काम कधी होत नाहीत किंवा हे जे काही पक्षातले ह्या पक्षातून त्या पक्षात जातात, ठीक आहे, आणि ते काय सांगतात की माझ्या प्रभागाचा विकास करण्यासाठी मी सत्ताधारी पक्षात गेलो वगैरे अँड ऑल, अशी काहीतरी कारणं देतात. पहिलं तर नवी मुंबईची जनता इतकी सुज्ञ आहे की त्यांना हे समजतं की हे काय प्रभागाच्या विकासासाठी नाही, हे त्यांच्या वैयक्तिक विकासासाठी आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जायची गरज का असते, तर तुमची जी कामं आहेत ना ती तुम्हाला कामं करून घ्यायची असतात. जर तुम्ही विरोधी ह्याच्यात असाल तर तुम्हाला ती कामं करून घेता येत नाहीत, म्हणून तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये जाता जेणेकरून तुमची कामं होतील. आणि तुमची कामं म्हणजे काय, तर तुम्ही जी कामं करून घेताय महानगरपालिकेतून त्याच्यातून तुमची टक्केवारी चालणार आणि जी नियमबाह्य असतात. पण जर तुमची कामं नियमाला धरून असतील, कळलं, तर तुम्हाला कुठल्याही सत्ताधारी पक्षामध्ये जाण्याची गरज नाही. ॲज अ उमेदवार म्हणून किंवा जो मी निवडून येईल नगरसेवक म्हणून, तर मला अशी कुठली नियमबाह्य कामं करायचीच नाही आहेत आणि मला नियमबाह्य कामं करायची नाहीत म्हणून मला सत्ताधारीमध्ये जाण्याची गरज आहे असं नाही आहे. जर नियमात आहे, बायलॉजमध्ये लिहिलं आहे, कायद्यात लिहिलं आहे,
कुठला अधिकारी तुमचं काम रोखू शकतो मॅडम? कसं रोखू शकतो तो तुमचं काम? आणि जरी समजा त्याच्यातून पण रोखलं तर कोर्ट कचेऱ्या आहेच ना, मग रोजच जातो मी तिथे, कळलं? ॲज अ कॉर्पोरेटर म्हणून इथे भांडेल, नाही इथे काम झालं तर कोर्टात जाऊन भांडेल ॲज अ वकील म्हणून. सो डेफिनेटली माझ्या वकिली व्यवसायाचा इथे खूप फायदा होईल. आणि नियमाने जी कामं झाली पाहिजेत किंवा व्हायला पाहिजेत ती मी त्यांना दाखवेन की नियमानुसार हे झालं पाहिजे आणि ते त्यांना करणं भाग पडेल. सो म्हणूनच मी जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिला त्यावेळी इतर पक्षातून ऑफर आल्या, सगळ्यांनाच ऑफर आल्या, तुम्हाला पण माहिती आहे. अगदी AB फॉर्म भरायला 2 ते 3 तास बाकी असताना देखील लोकांनी, काही पक्षांनी असे तिकीटं वाटले जसे काय दसऱ्याला आपण सोन्याची पानं वाटतो, ठीक आहे. तर असे ऑफर मलाही आल्या, पण मी नाही म्हणलं, कारण की मला एकतर असं पक्षांतराचं काय बोलतं एक ठप्पा माझ्या नावावर लावून घ्यायचा नव्हता. त्याच्यामुळं म्हटलं. आणि दुसरी गोष्ट, जसं मी सांगितलं, मला नाही वाटत की कुठल्या तरी पक्षाचा टॅग असला तरच तुमची कामं होतील. जर तुमची कामं नियमात असतील तर नक्की होतील, मग ते कोणी अडवू शकत नाही. कारण कायदा हा खूप क्लिअर आहे आणि त्याच्यामध्ये जसं सांगितलं आहे तसं करणं भाग असतं, त्याला काही सबस्टिट्यूट तुमच्याकडे नाही आहे. हां, नियमबाह्य काम करणं असेल तर मग डेफिनेटली तुम्हाला गरज भासते, पण जर नियमात काम करायचं असेल तर गरज भासणार नाही, असं मला ठामपणे वाटतं. सर, पेनाचं चिन्ह जे आहे, तुमची पेनाची नीव हे जे चिन्ह आहे ते तुम्हाला काय दर्शवत आहे आणि या मागचा तुम्ही खूप छान प्रश्न विचारलात मॅडम. नागरिकांना कसा पोहोचवाल? खूप छान प्रश्न विचारलात. जेव्हा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला, इनफॅक्ट माझ्या आयुष्यातले हे पहिलंच इलेक्शन आहे. म्हणजे ह्या आधी मी नवी मुंबई बार असोसिएशनचं इलेक्शन लढलो आहे, पण जनरल इलेक्शन्समध्ये, ठीक आहे, हे माझं पहिलंच इलेक्शन आहे. तर अगदी फॉर्म भरण्यापासून NOC काढण्यापासून सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. ज्या वेळेला चिन्हाचा विषय आला त्यावेळेला चिन्ह डिसाईड करताना आपल्याला माहितीच असेल खूप ऑप्शन्स होते. आणि थोडंसं मी माझ्या टीमशी पण सल्ला घेतला आणि बऱ्याच लोकांशी सल्लामसलत केला. तर काही लोकांनी सजेस्ट केलं की रिक्षा घ्या कारण त्या दिसतात, शिट्टी घ्या कारण त्या शिट्ट्या वाजवून तुम्ही प्रचार करू शकता, परत तुम्ही बॅट घ्या त्याने ते बॅट दाखवू शकता. कुठेतरी असेलही ते खरं, पण कुठेतरी मला जे लोकांसमोर जायचं आहे ॲज अ उमेदवार म्हणून, सुशिक्षित उमेदवार म्हणून, तर तिथे ह्या चिन्ह मला शोभतील किंवा मला जे लोकांना दाखवायचं आहे किंवा ज्या पद्धतीने मला लोकांसमोर जायचं आहे तिथे हे चिन्ह मला वाटत नाही मला ते शोभतील. म्हणून मी ते चिन्ह थोडेसे बाजूला ठेवले. थोडंसं ज्या चिन्हांचा जी चिन्ह अवेलेबल होती इलेक्शन कमिशन थ्रू त्याचा अभ्यास केला आणि 3 चिन्ह मी फायनलाइज केली होती. त्याच्यामध्ये एक होतं पेनाची नीब, दुसरं होतं पुस्तक आणि तिसरं होतं शाळेची बॅग, ठीक आहे. आणि तिन्हीही आपण जर पाहिलं तर ते एज्युकेशनशी रिलेटेड आहे, कारण की एज्युकेटेड कॅन्डिडेट म्हणून ते एज्युकेशन पूर्ण डोक्यात भरलेलं आहे माझ्या. त्याच्यानंतर समाजकारण आणि त्याच्यानंतर राजकारण. सो त्याच्यामुळे ह्या गोष्टीला प्रायोरिटी दिली आणि पेनाची नीब चिन्ह भेटले मला. पहिलंच चिन्ह होतं. आपल्याला कदाचित माहिती असेल की 23क मध्ये टोटल 17 ते 18 उमेदवारांनी अर्ज भरला होता, ज्याच्यामध्ये 6 पक्षाचे होते, 6 किंवा 7, आणि मला वाटतं 11 लोकांनी अपक्ष फॉर्म भरले होते. आणि अपक्षांमध्ये 11 लोकांनी फॉर्म मागे घेतले आणि मी एकटाच अपक्ष राहिलो. आणि बाकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पण मला वाटतं उमेदवार दिले होतं आणि त्यांनी मागे घेतला. आणि ते गेल्यानंतर एक 5 उमेदवार राहिले, 6 उमेदवार राहिले वंचितला धरून, आणि माझा 7वा नंबर आला. आता मी अपक्ष असल्यामुळे चिन्हासाठी भांडणं झाली नाहीत, ते चिन्ह भेटलं. हां, पण सिलेक्ट करण्यामागचा उद्देश होता, तो उद्देश हाच होता की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे पूर्ण जगाला दाखवून दिलं आहे की शिक्षण किती महत्त्वाचं असतं, पेनामध्ये किती ताकद असते. आणि तेच एक संकल्पना डोक्यात घेऊन त्याच विचाराला प्रेरित होऊन, ठीक आहे, मी ठरवलं की नाही, आपल्याला पेनाची नीब हे चिन्ह घ्यायचं आहे आणि ते बोलतात ना कलम की ताकद काय असतं हे दाखवून द्यायचं. लोकांपर्यंत हे कसं पोहोचवाल तुम्ही? कसं समजून सांगाल लोकांना? लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या पद्धतीचा प्रचार चालू आहे
पहिली गोष्ट तर माझं डोर टू डोर कॅम्पेनिंग चालू आहे. त्याच्यामुळे मी प्रत्येक घरात जातो आहे. आत्तापर्यंत जर आपण माहिती घेतलीत तर आपल्याला कळेल साधारणतः 4200 समथिंग काहीतरी घरं आहेत. मी त्या घरात पर्सनली गेलो आहे मागच्या 5 दिवसापासून आणि अजून पुढे 5 दिवस आहेत. साधारणतः त्यावेळेला मी एक 6000चा अजून टप्पा गाठणार आहे. तर एक 10, 11, 12,000 घरापर्यंत मी पर्सनली चाललो आहे. त्यांना माझं चिन्ह सांगतो आहे, माझं नाव सांगतो आहे, मी अपक्ष उमेदवार आहे हे सांगतो आहे, 23क मधून उभा आहे हे सांगतो आहे. आणि हे ऐकल्यानंतर तुम्हाला विश्वास नाही बसणार, त्यांना खूप आनंद होतो. ते म्हणतात अरे कोणतरी अपक्षमध्ये येतं आहे. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन ऐकून त्यांना कळतं आहे की एक सुशिक्षित उमेदवार आहे, आपण दिला पाहिजे. सो ह्या पद्धतीने प्रत्येक घराघरात जाऊन ती पेनाची नीब चिन्ह मी सगळ्यांना सांगतो आहे. त्या व्यतिरिक्त सोशल मीडिया आहे त्याच्यावरती चाललं आहे. इंस्टाग्रामवरती एक पोस्ट टाकले तर मॅडम 10,000 15,000 व्ह्यूज आहेत, आपण चेक करू शकता. सो चांगला प्रतिसाद आहे. हो, पक्षाच्या कंपॅरिझनमध्ये माझं चिन्ह पोचवण्यासाठी थोडा मला त्रास जास्त आहे आणि त्याच्यासाठी मला जास्त मेहनत घ्यावी लागते, पण मी घेतो आहे आणि मी पोचवेन. तुम्हाला एक आश्वासन करतो की जोपर्यंत इलेक्शन सुरू होत नाही किंवा वोटिंगची डेट येत नाही तोपर्यंत माझ्या प्रभागामध्ये पेनाची नीब हे चिन्ह सर्व घराघरात पोचलेलं असेल. मग ते पॅम्पलेटच्या माध्यमाने असो, सोशल मीडियाने असो किंवा मॅन टू मॅन मार्किंगच्या नुसार मी प्रत्येक घरामध्ये जाऊन जे करतो ते असो, पण ही पेनाची नीब हे सगळ्यांना कळणार. 23क मध्ये पेनाची नीबच चालणार, सगळे पक्ष नाकारले जाणार आणि माझाच विजय होणार ह्या आशेने मी सर तुम्ही आता जसं सांगितलं की विजय तुमचाच होणार आहे, त्याला लागूनच एक प्रश्न आहे. अपक्ष उमेदवार म्हणून तुम्ही एक आहात, विरोधक तर भरपूरच असतात आणि विरोधक चांगल्या कामाला हे नेहमीच अडवत असतात. तर तुम्हाला आता काय वाटतंय की तुमची कामं जी तुम्ही अपक्ष म्हणून जेव्हा काम करणार तेव्हा विरोधक ती कामं करून देतील का, होऊन देतील का ती कामं? मी आता मगाशीच त्याचं उत्तर दिलं. साधारणतः मी तुम्हाला क्लिअर केलं की ज्या वेळेला तुम्ही नियमाने कामं करता, ठीक आहे, तर ती नियमाने जेव्हा आपण कामं करतो ना ती कामं कोणीच अडवू शकत नाही. तुम्हाला कामं करायला अडथळा लोक तेव्हा करतात किंवा तेव्हा निर्माण करतात जेव्हा तुम्ही कुठेतरी फॉल्टमध्ये असता. आता काय आहे मॅडम, ही ग्राउंड रिॲलिटी आहे, हे सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक नगरसेवक हे टेंडरमध्ये व्यस्त आहेत. त्यांना त्यांच्या प्रभागामध्ये काही ना काहीतरी कामं काढायची आहेत. कळलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असताना बऱ्याचशा विषयांचा आम्ही कागदोपत्री अभ्यास केलेला आहे. विधी विभागात असल्यामुळे माझं कामच ते होतं. तर म्हणजे अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सोडायच्या काही दिवस आधी, ठीक आहे, सन्माननीय गजाननजी काळेसाहेब शहराचे अध्यक्ष ह्यांनी एक गार्डनचा मुद्दा बाहेर काढला होता आणि त्याचा भ्रष्टाचार बाहेर काढला होता. त्याच्यामध्ये माझा देखील थोडाफार सहभाग होता, अभ्यास होता. सो त्याच्यामध्ये मला कळालं की कशा पद्धतीने हे भ्रष्टाचार करतात. ते कुठल्या कंपनीला देतात, त्या कंपनीने नॉर्मल व्यक्तींना दिलेलं कोटेशन वेगळं आहे आणि महानगरपालिकेला जे कोटेशन दिलं आहे ते चढाऊ कोटेशन आहे, किंबहुना 3 पट किंमत लावून दिलेलं आहे, कारण ही टक्केवारी ठरलेली आहे. सो तिथे त्रास होतो यांना आणि तिथे यांना त्या पक्षाची गरज लागते, राजकीय वरदस्ताची गरज लागते. आता मला जर माझ्या समजा एखादं उदाहरण म्हणून की माझ्या प्रभागातली जे गार्डन आहे तिथे जर एखादी साधनसामुग्री लावायची, मला नको आहे त्याच्यात कमिशन टक्केवारी. मी सरळ सरळ बाबा बाहेर काय रेट आहे, हा काय रेट आहे, देऊन टाका, विषय संपला. काय अडचण येईल? सो जर तुम्ही नियमाने काम करता, जसं मी सांगितलं की ज्या पद्धतीने कायदे आहेत त्या कायद्यांचं वाचन करून त्याचा अभ्यास करून जर प्रोव्हिजन आहे कायद्यामध्ये की हे झालं पाहिजे, तर काय अडथळा होईल? अडथळा होण्याचं कारणच नाही. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, आपण पहा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या वेळेला नगरसेवक निवडून येतात त्यावेळेला त्या प्रभागामध्ये कुठली कामं होतात? ती कामं होतात जी त्यांना पाहिजेत. नागरिकांना ते हवं आहे की नको आहे हे कोणीच विचारत नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ह्या कायद्यामध्ये तरतूद आहे. ती तरतूद अशी आहे की प्रत्येक नगरसेवकाने एक पिरियडमध्ये क्षेत्रसभा अशी घ्यायची किंवा त्याला वॉर्ड मीटिंग्स बोलतात आणि त्याच्यामध्ये नागरिकांना बोलवून, प्रभागातील नागरिकांना बोलवून विचारायचे की बाबा आता असं बजेट येणार आहे किंवा आता असं सभागृह चालणार आहे,
तुमच्याकडे काय पाहिजे आणि जनतेला विचारून, ठीक आहे, मग ठरवायचं की हो मला प्रभागामध्ये ह्या गोष्टीसाठी सभागृहात मांडायचं. असं होतं का? असं कुठंच दिसणार नाही तुम्हाला. इथे काम कसं ठरतं, कुठल्या नगरसेवकाला कशामध्ये किती जास्त टक्केवारी आहे आणि किती पैसे भेटणार आहेत ह्याच्यावरती ठरतं की माझ्या प्रभागामध्ये हे काम होणार. भले मग त्याची गरज असो किंवा नसो. कित्येकदा हे आपण बघतो ना की रोड चांगले असतात तरी खोदायचे असतात. का? कारण ते खोदून परत बनवण्यामध्ये टक्केवारी. पाईपलाईन चांगल्या असल्या तरी खोदून परत नवीन टाकायचे असतात. कलर मारलेले असेल तरीसुद्धा कलर मारायचे असतात. गार्डनमध्ये चांगले इक्विपमेंट असले तरी रिप्लेस करायचे असतात. झाडं लावायच्या नावाखाली परत करा. सगळं करप्शन आहे. नवी मुंबईचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक जर आपण पाहाल ना तर करप्शन हा खूप मोठा विषय आहे. सो ही टक्केवारीचे विषय आहेत. मी जर नगरसेवक म्हणून निवडून आलो तर प्रत्येक 3 महिन्याला क्वार्टरली बेसिसवरती क्षेत्रसभा ही कंपल्सरी होणार. त्याच्यामध्ये नागरिकांना बोलवलं जाणार, त्यांना विचारलं जाणार की तुम्हाला काय पाहिजे, आणि जे नगरसेवकाच्या कार्यक्षेत्रात बसतं असे विषय मी सभागृहात मांडणार आणि ते माझ्या प्रभागासाठी मी करून घेणार. आणि एखादा प्रकल्प जर चांगला असेल आणि दुसऱ्या वॉर्डात होत असेल तर मी तिथे हस्तक्षेप करणार नाही. हेही होतं आपल्याकडे की माझ्या वॉर्डातच झालं पाहिजे. अरे कशाला? जर तुमच्या वॉर्डामध्ये जागा नसेल, ते होण्यासारखी जर परिस्थिती नसेल तर भांडण करून तुमच्याकडे का घ्यायचं ते? आणि दुसरीकडे होत असेल तर त्याला विरोध करायचा का? तर फक्त तो दुसऱ्या पक्षाचा आहे म्हणून. असं नाही करायला पाहिजे. ओव्हरऑल नवी मुंबईचा विचार करायचा आहे. नवी मुंबई मोठी झाली पाहिजे. एक प्रभाग कधी मोठा होऊ शकत नाही मॅडम. जर प्रभाग मोठा होत असता तर बरेचसे नुसते प्रभागात मोठे झाले असते. जर डेव्हलपमेंट झाली तर ओव्हरऑल नवी मुंबईमध्ये डेव्हलपमेंट होणार. एक दुसऱ्याचं चांगलं बघून आपल्या आपल्या प्रभागामध्ये कामं झाली पाहिजेत. सो म्हणून माझं सिंपल त्याला हेच उत्तर आहे की लोकांना विचारलं जाईल. लोकांचे आम्ही सेवक आहोत. लोक जे सांगतील ते होणार. मला जे पाहिजे ते नाही होणार. माझे कुठले कॉन्ट्रॅक्ट नाही आहेत, माझे कुठले टेंडर्स नाही आहेत किंवा माझे कुठले कॉन्ट्रॅक्टर्स वगैरे हाच काही व्यवसाय नाही. मी वकील आहे, काही कॉलेजेसमध्ये लेक्चरर आहे. कॉलेजेसच्या लेक्चर्समधून जे इन्कम येतं किंवा वकिली व्यवसायातून जे इन्कम येतं त्याच्याने माझं बरं चाललं आहे. मला कुठल्याही कॉन्ट्रॅक्ट्समध्ये टेंडर्समध्ये काही इंटरेस्ट नाही. मी ह्याच्यामध्ये आलो आहे ते फक्त समाजसेवेसाठी आलो आहे. ह्याच्यामुळे मला त्या पद्धतीचं राजकारण किंवा त्या पद्धतीचं समाजकारण नाही करायचं जे इतर नगरसेवक करतात. सर, राजकीय पक्षापेक्षा अपक्ष जो उमेदवार आहे त्याच्यावर जास्त प्रभाव पडू शकेल का? आणि नागरिकांनी अपक्ष उमेदवाराला का निवडून द्यावं? निश्चित पडेल. कारण मी जसं सांगितलं आता साधारणतः 4200 समथिंग घरामध्ये मी गेलो. मला इतका छान प्रतिसाद मिळतो लोकांचा. कारण लोक कंटाळले तो. म्हणजे तुम्हाला मी लिटरली सांगतो, मी फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेत होतो आणि फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी सगळ्यात जास्त फॉर्म भरले आपल्याला माहिती असेल, आपण त्याचे व्हिज्युअल्स घेतलेच असतात. शेवटच्या दिवशी फॉर्म भरल्यानंतर आम्हाला एका जागी सगळ्यांना उमेदवारांना बसवलं होतं. कारण ते आमचं फायनल लेटर वगैरे कधी एका पेपरवर्क होतं ते होणार होतं. आणि बऱ्याचशा लोकांना मी ओळखतो. बरीचशी लोकं मला माहिती आहे की या पक्षात आहेत. परंतु त्या दिवशी मला आश्चर्याचा धक्का बसला ज्या वेळेला एखादा राष्ट्रवादीचा व्यक्ती भाजपाचं स्कार्फ घालून तिकडे आला आहे उमेदवारी अर्ज भरायला. भाजपाचा व्यक्ती राष्ट्रवादी घड्याळाचं स्कार्फ घालून उमेदवारी अर्ज भरायला आला आहे. एखादा प्रहारचा माणूस राष्ट्रवादीचा घड्याळ घालून तिकडे अर्ज भरायला आला. शिंदे सेनेचा म्हणजे शिवसेनेचा व्यक्ती मशालची स्कार्फ घालून अर्ज भरायला आला. म्हणजे रातोरात पक्ष बदलले ते. रातोरात. अगदी AB फॉर्म भरायच्या 2 ते 30 तास आधी पण लोकांनी AB फॉर्म घेतलेले आहेत वेगवेगळ्या पक्षाचे. आता हे काही लोकांना कळत नाही का? नवी मुंबईची जनता सुज्ञ आहे, त्यांना हे सगळं कळालेलं आहे. हे कुठलंही ना लोकांच्या हिताचं नाही आहे, हे त्यांच्या हिताची कामं चालली. कळलं? बरीचशी लोकं मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला मी प्रचाराला फिरत होतो त्यावेळेला लोकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही अपक्ष आहात ना, खूप छान आम्हाला ऐकून वाटते की बाबा अपक्ष उमेदवार कोणतरी उभा आहे. नाहीतर त्यांनी असंही सांगितलं आम्ही तर नोटाला टाकणार होतो, पण आता नोटा नाही, आम्ही तुम्हाला टाकू. सो अपक्ष खूप छान पद्धतीने लोकांसमोर जात आहे.
इनफॅक्ट मी असं सांगेन की ज्यांनी अपक्ष म्हणून भरला होता आणि विड्रॉ केला ना, कशासाठी केला असेल तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, मी काय त्याच्यावर भाष्य करणार नाही. पण ते काय सगळ्यांना सुज्ञच आहे, काय बोलायची गरज नाही. पण त्यांनी जो विड्रॉ केला ना, ती खूप मोठी चूक होती. आज मला लोकांचं इतकं चांगलं प्रेम मिळतं आहे, आशीर्वाद मिळत आहे. ते म्हणत आहेत की अपक्ष म्हणून तुम्ही जे डेअरिंग केली, जी हिंमत केली, जे फॉर्म नाही घेतला आहे, कळलं, आज ही मतं माझी असणार नाही. जी काही मतं मला पडणार, ठीक आहे, मी निवडून येणार, त्याच्यानंतर जी काही मतं मला पडणार, ठीक आहे, ती माझी मतं आहे. मी माझ्या स्वबळावरती निवडून येणार. त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचा मला काही सपोर्ट लागला नाही. माझ्या चिन्हावर मी निवडून आलो. मी फ्रीली आहे, मी इंडिपेंडंट आहे. मला कोणाचं ऑर्डर घेण्याची गरज नाही. माझ्यावरती कोणी शासक बसणार नाही किंवा कुठलाही नेता असणार नाही. तर मला उलटं फ्री वाटते. मी खूप फ्रीली इलेक्शनला स्पोर्टिंगली सामोरं जातो आहे. खूप आनंद होतो आहे. आणि ह्या गोष्टीचं पाहून जास्त आनंद होतो की लोकांमधून छान प्रतिसाद मिळतो अपक्षाला. आणि आपण पहा 23 मध्ये इतिहास घडणार. आपल्याला जर माहिती असेल तर माजी नगरसेवक आहेत श्रद्धा गवस, त्या देखील अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. सेक्टर 10 नेरूळ, जो आता 23 प्रभागाचा भाग आहे. आणि मी त्यांच्याच विरोधात आता म्हणजे त्यांचे प्रदीप गवस मला वाटतं त्यांचे धीर आहेत, ते इलेक्शन लढतात, त्यांच्या विरोधात मी उभा आहे. तर त्यांच्याच विरोधात असल्यामुळे तो प्रभाग मला माहिती आहे इतिहास घडवतो. तिकडची जनता खूप सुज्ञ आहे. म्हणजे जर अपक्ष उमेदवार चांगला वाटला ना तर ते अपक्षालाही निवडून देतात. तर हे पॅनल बिनल सगळं बाजूला राहील आणि तुम्ही पाहाल की निर्णयाच्या दिवशी 16 तारखेला 23 मधून अपक्ष उमेदवार म्हणून मी निवडून येणार. सर, आपण निवडून आला तर पहिल्या 100 दिवसामध्ये कोणत्या कामांना प्राधान्य द्याल? पुन्हा तेच मी सांगेन की माझा मेन फोकस हा नवी मुंबईच्या भ्रष्टाचारावर आहे. कामं सर्वच करायची आहेत. स्थानिक पातळीवरची पण करायची आहे आणि नवी मुंबई लेवलची पण करायची आहे. मी आपल्याला मॅडम सांगू इच्छितो की पेशाने वकील असल्या कारणाने आम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये प्रॅक्टिस करू शकतो. तर माझं कामानिमित्त बऱ्याच वेळेला बँगलोरला, दिल्लीला, अहमदाबादला, कलकत्त्याला अशा शहरांमध्ये जाणं होतं. आणि तिथे काही काही छान गोष्टी मला दिसतात. एक उदाहरण म्हणून सांगतो, दिल्लीला मी जेव्हा गेलो होतो त्यावेळेला मी खूप ऐकलं होतं की अरविंद केजरीवालनी शाळांचं पूर्ण चेहरामोहरा बदलला वगैरे वगैरे. आणि मला ती खूप क्युरियोसिटी होती जाणून घेण्याची की खरंच असं आहे का. तर कोर्टाचं काम झाल्यानंतर मी लिटरली शाळांना भेटी दिल्या आणि त्या माणसाने खरंच खूप छान काम केलं तिथे शाळांवरती. मग ते आपल्याकडे का नाही होऊ शकत आहे. तर अशा पद्धतीने शाळा, एज्युकेशन, ठीक आहे, स्पोर्ट्स अकॅडमीज, जे स्पोर्ट्सचे लोक मुलं इच्छुक आहेत त्यांना प्रोत्साहन देणं, त्या दृष्टिकोनाने कामं किंवा इतर काही, हे अशा गोष्टीवरती माझा जास्त फोकस राहणार आहे. आणि बाकी जनरल विषय जसं मी सांगितलं, प्रत्येक प्रभागाचे छोटे मोठे विषय असतातच, वॉटर गटर मीटर वगैरे ते तर करायचेच आहेत. पण थोडंसं विजन बदलायला पाहिजे. आज आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे, आपल्याकडचे जे नगरसेवक आहेत ना त्यांनी खूप संकुचित पद्धतीने विचार करतात. कळलं, त्यांना त्यांच्या प्रभागाच्या बाहेर पण लोक जास्त ओळखत नाहीत. का? कारण ते जातच नाहीत, फक्त त्यांच्या प्रभागापुरतं मर्यादित असतात. तिकडचे जे काही इल्लिगल धंदे असतील त्याच्यातून कमिशन, तिकडचे टेंडर्समधून कमिशन, एवढंच त्यांचं जीवनच तेवढं राहिले. तर मला तशा पद्धतीचं राजकारण नाही करायचं आहे. एक नवी मुंबई ओव्हरऑल कशी डेव्हलप होईल, ठीक आहे. भले मी प्रभागाला रिप्रेझेंट करतो, मला माहिती आहे हा लहान तोंडी मोठा घास आहे की मी प्रभागातून निवडून येणार आणि हा पूर्ण नवी मुंबईचं का बोलतोय. बोलू शकतो. सभागृहामध्ये तुम्हाला हे बोलायला अलाउड असतं. सभागृहामध्ये तुम्ही जर एखादा नवी मुंबईचा प्रश्न मांडला तर तुम्हाला असं नाही म्हणत आहे बाबा तू फक्त प्रभागाचं बोलू शकतो. मुळात आपल्याकडची लोक बोलतच नाहीत. आपल्याकडे खूप सारे असे फुटेजेस असतील किंवा नसतील तर आपण जाऊन पहा सभागृहामध्ये हे कशा पद्धतीने बोलतात. किंबहुना बऱ्याच वेळेला आपल्याला असं आढळून येईल की बरेचसे नगरसेवक बोलतच नाहीत. तिथे फक्त काही हाताच्या बोटावर मोजण्या एवढे नगरसेवक आहेत जेच बोलतात आणि जीच उत्तरं देतात. बाकीचं कोणी त्याच्यामध्ये उत्तर देत नाही. फक्त नंदी बैलासारखं होला हो, हाला हा, पक्षाने सांगितलं हा तर हो, नाही तर नाही, एवढंच आहे. तर कुठेतरी विजन मोठं ठेवणं गरजेचं आहे. दुसऱ्या शहराचा अभ्यास करणं गरजेचं आहे.
तिकडचे आपल्याला कम्पेअर करणं गरजेचं आहे. आपल्याकडेही त्या गोष्टी कशा पद्धतीने येऊ शकतात किंवा त्या पद्धतीने कशा पद्धतीने आपल्या वॉर्डामध्ये कामं किंवा शहरामध्ये विकास होऊ शकतो हे लक्षात दिलं पाहिजे. सर, एक अपक्ष उमेदवार म्हणून तुम्हाला समोरचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासमोर काही आव्हान वाटतंय का? नाही वाटत आहे तसं बघायला गेलं तर. त्याच्यामागे बरीचशी कारणं आहेत. ओके, आहेत, मातब्बर आहेत, बऱ्याच वर्षापासून ते राजकारणात आहेत, त्याबद्दल वाद नाही आहे. पण मला वैयक्तिक असं वाटतं की राजकारणामध्ये पण कधीतरी कुठेतरी थांबलं पाहिजे आणि जर चांगला पर्याय किंवा यंगस्टर्स पुढे येत असतील तर त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. आता आव्हान इन द सेन्स ऑफ जर मी एज्युकेशन बोललो, इनफॅक्ट मी त्याच्याबद्दल थोडंसं सांगेन आपल्याला. आता जे उमेदवार माझ्या विरोधात उभे आहेत, ठीक आहे, मी त्यांच्याबद्दलची थोडी आपल्याला माहिती देतो. आता माझ्यासमोर उभे आहेत, पहिलं तर सन्माननीय श्री दिलीप दाजीराम गोडेकर. ह्यांचं शिक्षण झालेलं आहे HSC, जनता विद्या मंदिर, घोडेगाव, जिल्हा पुणे. दुसरे उमेदवार आहेत अजय बाळासाहेब सुपेकर. हे झालं, ह्यांचं शिक्षण आहे SY BCom, बर्न्स इन्स्टिट्यूट फॉर हायर एज्युकेशन. तिसरे जे आहेत त्यांचं नाव आहे, सेकंड मी आपल्याला सांगतो, त्याच्यानंतर आहेत कल्याण हरिभाऊ हनवते. ह्यांचं शिक्षण आहे बॅचलर ऑफ आर्ट्स. त्याच्यानंतर आहेत प्रवीण लक्ष्मण खेडकर, ज्यांचं शिक्षण आहे बॅचलर ऑफ फार्मसी, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई. आणि त्याच्यानंतर आहेत प्रदीप गवस, 10वी, समाजसेवा हायस्कूल, खोलझर. आणि लास्टला आहेत श्री तानाजी जाधव. ह्यांचं एज्युकेशन आहे प्रथम वर्ग कला, म्हणजे फर्स्ट इयर ऑफ आर्ट्स, इन्स्पेक्टर्स डिप्लोमा. तर मला एवढंच सांगायचं आहे. ठीक आहे, विषय असा आहे की ह्या सर्वांपेक्षा कम्पेअर केलं तर मी कितीतरी पटीने उच्च शिक्षित आहे. आणि शिक्षणच माझा हा फक्त मतदानाचा विषय नाही आहे किंवा निवडणुकीचा विषय नाही आहे. शिक्षणाव्यतिरिक्त ह्यांच्यातली बरीचशी मंडळी वयस्कर आहेत, त्यांना ते धावपळ जमणार नाही. यंग लोक पुढे येत आहेत, तर त्यांना देखील त्यांनी संधी द्यायला हवी. सो मी काय त्यांना त्यांचं शिक्षण सांगून काय बदनाम करू इच्छित नाही आहे. पण मला प्रभागातील जनतेला फक्त एवढंच सांगायचं आहे की थोडंसं कम्पॅरिझन करा ना. वर्षानुवर्ष आपण यांना निवडून देतच आलात, ठीक आहे, तर किमान ह्या वेळेला एक चेंज करून पहा. यावेळेला एखाद्या उच्च शिक्षित उमेदवाराला संधी देऊन पहा, ह्याचा जो बदल होऊ शकतो. सो म्हणून मला असं आव्हान नाही वाटत आहे. आणि एज्युकेशन बेसवरतीच मी चाललो आहे, एज्युकेटेड कॅन्डिडेट म्हणून. आणि प्रभागातील जनता मला नक्की त्याच्याबद्दल न्याय देते. सर, येत्या 15 तारखेला जे निवडणूक होणार आहे त्यासाठी तुम्ही नागरिकांना काय आव्हान करा? येत्या 15 तारखेला जी निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये जी मतदान केलं जाणार आहे, प्रभाग क्रमांक 23मधील जी जनता आहे, ठीक आहे, त्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्यासमोर अ, ब, क, ड असे 4 पर्याय आहेत. तुम्हाला 4 मतदान करायचं आहे. त्यामध्ये 23क मध्ये अनुक्रमांक 7ला पेनाची नीब हे माझं चिन्ह आहे. मी ॲडव्होकेट निलेश बागडे, एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून तुमच्यासमोर पर्याय आहे. तर मला सर्व जनतेला हेच सांगायचं आहे प्रभागातील की तुम्ही मला एक संधी द्या. 23 प्रभागातील जनतेने मला संधी दिली तर त्या संधीचं मी सोनं करून दाखवतो. धन्यवाद. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज आमच्या चर्चासत्रामध्ये सहभागी झालात आणि तुमचा आढावा आणि तुमचं नवी मुंबईसाठीचं विजन आमच्यासमोर मांडलं त्याबद्दल धन्यवाद मॅडम. नक्कीच आपण पाहिलं, हे होते ॲडव्होकेट निलेश बागडे. ते आता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि घरोघरी जाऊन प्रचार देखील करत आहेत. त्यांचं फक्त प्रभागापुरतं विजन नसून संपूर्ण नवी मुंबईसाठी विजन आहे. आता येणाऱ्या 15 तारखेला जनता त्यांना कोणता कौल देतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपकी आवाज, आपकी खबर. जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें.